मॅम, युरिनरी स्ट्रेस इन्कॉन्टिनन्स मध्ये ऑपरेशन करायलाच लागते का? हे बघ, शिंकल्यावर, खोकल्यावर, हसल्यावर, पळल्यावर जेव्हा युरिन लीक होते त्याला आपण स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणतो. प्रत्येक वेळेला सर्जरीची लगेच गरज आहे असं काही नाहीये. सुरुवातीला आपण लाईफस्टाईल चेंजेस करू शकतो. म्हणजे काय करतो, जर आपलं वजन जास्त असेल तर आपल्याला वजन कमी करायचं आहे. जर आपल्याला कॉन्स्टिपेशन असेल, म्हणजे संडासला जर त्रास होत असेल, खोकला असेल, किंवा आपण हेवी वेटलिफ्टिंग करत असू, तर हे सगळं आपल्याला सोडायचं आहे. त्याचबरोबर किगल्स एक्सरसाइजेस, जे पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस आहेत ना, ते रोज 10 ते 15 मिनिटं सकाळी आणि संध्याकाळी करायचे. जर आपण मेनोपॉझल असू तर आपल्याला इस्ट्रोजन क्रीम थोडंसं लावायला पाहिजे. त्याचबरोबर ठरवून युरिन करायची सवय, म्हणजे ठराविक वेळाने आपल्याला युरिनला लघवीला जायचंय असं टाइम सेट केलं पाहिजे. हे सगळे 3 ते 6 महिने आपण प्रयत्न करून बघू शकतो. आपण युरोलॉजिस्टला भेटायचंय, डॉक्टर युरोफ्लोमेट्री करतील, आपल्याला बाकी काही प्रॉब्लेम आहे का ते बघतील. आणि जर कशाचाही उपयोग झाला नाही, आपलं डे टू डे रुटीनमध्ये प्रॉब्लेम यायला लागला, आपल्याला बाहेर जाताना पॅड वापरावा लागला, त्यामुळे आपली सायकोलॉजी बिघडली, मानसिक अवस्था बिघडली, तर मात्र स्लिंग सर्जरी म्हणजे TOT हा एक सेफ, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारा एक पर्याय आहे. त्यामुळे हा तेव्हा आपण नक्कीच विचार करू शकतो, पण आधी आपण लाईफस्टाईल चेंजेस करून बघूया.